सीजेपीच्या आंदोलनामध्ये देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि काल झालेल्या आंदोलनामध्ये नागपुरातील भारत बनाईत देखील सहभागी झाला होता। आंदोलनामध्ये पोलिसांकडून भारतला मारहाण करण्यात आली आहे। भारतच्या आईवडिलांकडून झालेल्या मारहाणीचा निषेधही व्यक्त करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे चुकीचं असल्याचं भारत बनाईतच्या आईवडिलांनी म्हटलेलं आहे। दिल्लीमध्ये काल जंतर मंतरवर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यामध्ये नागपूरचा एक तरुण जखमी झाला। त्याचा व्हिडिओही व्हायरल झालेला आहे। भारत बनाईत असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो मूळचा नागपूरचा आहे। त्याचे आईवडील माझ्यासोबत आहे। तर काय सांगणार तुम्ही? तो व्हिडिओ बघितला, काय भावना व्यक्त केली, बोलले का तुम्ही त्याची? आम्ही ते संध्याकाळी जेव्हा झालेला आहे तो लाठीचार्ज, तर त्यावेळेला आम्हाला काही माहीत नव्हतं। मग नंतर मध्ये मी मोबाईल पाहिला माझ्यावाला, तर त्या माझ्या मोबाईलवर मला ते दिसल्याच्या नंतर मी आपल्या घरच्या लोकांना बी सांगितलं की पाय असं असं लाठीचार्ज झालेला आहे। आदितला बी लाठीचार्ज झाला आहे आदित्यवर, तर मग भारतवर लाठीचार्ज झाला आहे। तर हे पाय कसे होऊन आले, कशी पोलिस मारून राहिली वाले विद्यार्थी लोक आले। हे विद्यार्थी लोक जे आपल्या हक्कासाठी लढून राहिले, मग यायला लाठीचार्ज मारायचा का जरूरत आहे बा? आमचं म्हणण्याचा उद्देश हा आहे की बा यायला नाही मारलं, लाठीचार्ज करणं पाहिजे होता, करायला पाहिजे। भारतची तुम्ही तो व्हिडिओ बघितला, चिंता वाटली? लाठीचार्ज असा झाला की डोक्यावर 6 काड्या मारल्या, म्हणे पोरगा 6 काड्या मारल्या आणि त्याच्या डोक्याला लागलंच नसेल का? दुखत असेल ना? आणि पाठीचा वर तो पाठीवर आणि इतके लोक भिडले त्याच्यावर, 10-15 लोक पोलीस आणि ते मिलिटरी सारखे लोक होते। ते पालक आहे, आईवडील आहे, त्यांना चिंता नक्कीच वाटणार। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।